नमस्कार मंडळी, एका नवीन रेसिपी सोबत डिंपल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम पटकन होणारी पण चवीला एकदम खमंग अशी सुक्या खोबऱ्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक लहान वाटी असे पातळ काप करून सुके खोबरे घेतले आहे। सगळ्यात आधी आपल्याला खोबरे तेलाचा वापर न करता छान असे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली होती। कढई हलकीशी गरम झाली की यात खोबरे घालून सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे। असे पातळ काप केले की खोबरे पटकन भाजले जाते। हवे तर इथे तुम्ही खोबरे किसणीने बारीक किसूनही घेऊ शकता। खोबरे छान भाजले गेले आहे। आता हे गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवू। याच कढईमध्ये अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घालून परतून घ्या। कढई तापल्यामुळे याला भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजले जाते। धने आणि जिरे भाजून घेतल्यानंतर इथे मी 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्याही डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। लसूण हे छान भाजून घेतलं आहे। आता खोबरे गार झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे। त्यासोबत यात भाजलेले धने, जिरे, लसूण, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बंद चालू करून सगळे व्यवस्थित बारीक करून घ्या। अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याची चटणी तयार आहे। इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट भरडसर असे टेक्स्चर आहे। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम पटकन होणारी चटणी आहे, त्यामुळे नक्की करून बघा। अशाच पटकन होणाऱ्या वेगवेगळ्या चटणीचे प्रकार आधीही मी शेअर केले आहेत, त्याही तुम्ही बघू शकता। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा।